नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण डाळ पालक कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप सुंदर, सोपी, साधी आणि रुचकर अशी रेसिपी आहे। आता हा डाळ पालक जे आहे ना ते बरेच जण तुरीच्या डाळीमध्ये बनवतात, पण आपण इथे तुरीची डाळ न वापरता इथे उडदाची डाळ वापरते मी, जी सालासकट येते ती। हे बघा अशा पद्धतीची असते ती वापरतोय। इथे 1 कप मी उडदाची डाळ घेतले, अर्धा कप मी वाटाण्याची डाळ घेतली। इथे वाटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही चण्याची डाळ घेतली तरी चालेल। इथे गावठी वाटाण्याची डाळ माझ्याकडे होती म्हणून मी ती घेतली आणि एक छोटी जुडी पालक घेतले, ते छान धुवून आणि चिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला डाळी पण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। ह्या दोन्ही डाळी एकत्र मिक्स करून आणि त्याला छान वॉश करून घ्यायचे, धुवून घ्यायचे। 1-2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याच्यातच पालक ॲड करायचे। इथे बघा पूर्ण पालक मी कुकरमध्ये ॲड करून घेतले। आता आपल्याला त्याच्यात पाणी घालायचे। इथे साधारण 4 कप मी पाणी घातलेले आहे। आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। हे बघा 4 शिट्ट्या लावून घेतल्यात। डाळ आपली छान शिजली गेले, चेक करू शकता। हे बघा डाळ आपली छान सॉफ्ट शिजली गेली आहे। आता आपण याला फोडणीची तयारी करूया। आता याला चमच्यानेच आपण छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं पालक आणि डाळ छान मिक्स होईल, एकजीव होईल। आणि आता लगेचच आपण फोडणी टाकायला घेऊया। इथे कढई ठेवली आहे गॅसवर, 2 मोठे चमचे तेल टाकले। त्याआधी बघा इथे मी आलं, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या असं त्याची जाडसर भरड करून घेतलेली आहे मिक्सरला। आता तेल तापले, त्याच्यात जिरं घातलं 1 चमचा आणि जे आपण आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची भरड करून घेतली होती ती तेलात टाकलेली आहे। हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। याचा मसाला जे आपलं लसूण टाकलेलं आहे ना त्याचा रॉ स्मेल निघायला पाहिजे इतपत आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालं, याच्यात मी पाव चमचा हळद घातले, ती पण छान आपल्याला तेलावर परतून घ्यायची आणि लगेचच आपली जी कुकरमध्ये डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती याच्यात टाकायची। आता इथे टाकताना बघा कसं पटकन वरती आलं, तर हे टाकताना जरा केअरफुली टाकायचं, कारण ती घट्ट डाळ होती। मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं नव्हतं, कारण पाणी साईडला गरम करत ठेवलं होतं। ह्यात पाणी टाकताना थोडंसं पाणी कोमट करून मग त्याच्यात टाका। हे बघा आपली डाळ छान तयार झालेली आहे। आता याला मस्त छान उकळी काढून घ्यायची आहे। बस झालं आपलं डाळ पालक तयार। चवीपुरतं मीठ घालायचं। इथं मस्त छान त्याला उकळी आली, गरम पाणी घातल्यामुळे पटकन उकळी येते, जास्त वेळ नाही लागत। एकदमच स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर झटकेपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि रेसिपी जर ट्राय केली तर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही। रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद। अशाच नवीन रेसिपीसाठी भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।